नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज पौष शुक्ल चतुर्दशी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक. रणजीपटू तुकाराम सुर्वे यांचं निधन आणि ठाण्यात 2-3 दिवस थंडी वाढण्याची शक्यता. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्याचा खेळाडू आर्यन दवंडे याने अपेक्षेप्रमाणेच खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स या प्रकारात सोनेरी हॅट्रिक साजरी केली. गेल्या 2 स्पर्धांमध्ये किमान 1 सुवर्णपदक जिंकणाऱ्या या खेळाडूनं यंदा वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आणि सुवर्णपदक जिंकलं. आर्यन याच्यापुढे प्रणव मिश्रा आणि डी हर्षित यांचं आव्हान होतं. आर्यन याने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंय. प्रणवला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं, तर हर्षितनं कांस्य पदक जिंकलं. महाराष्ट्राच्या सार्थक राहुल याला 7वं स्थान मिळालंय. आर्यन आणि सार्थक हे दोन्ही खेळाडू ठाण्यात महेंद्र बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. आर्यन हा वैयक्तिक साधन प्रकारामध्ये देखील सहभागी झाला असून तिथं देखील त्याच्याकडून महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा आहे. आर्यन या 18 वर्षीय खेळाडूनं कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळवला असून त्यानं कनिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तसंच जागतिक शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये देखील भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. फ्लोर एक्झरसाइज, समांतर बार, डबल बार इत्यादी क्रीडा प्रकारामध्ये त्याची हुकूमत असून आजपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्यानं भरघोस पदकांची कमाई केली. तो मुलुंडमधल्या वझे महाविद्यालयात 12वी वाणिज्य शाखेत शिकतो. आर्यनचे वडील इलेक्ट्रिशियन असून घरात कोणतीही खेळाची पार्श्वभूमी नसताना त्यानं जिम्नॅस्टिक सारख्या आव्हानात्मक खेळामध्ये चमकदार कारकीर्द घडवली आहे. ज्युनियर केजी पासूनच तो बाभुळकर यांच्याकडे प्रशिक्षण घेतोय. त्यांच्याकडील जिम्नॅस्टिक करता असलेली क्षमता, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास पाहून बाभुळकर यांनी त्याला याच खेळामध्ये स्पर्धात्मक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि त्यानं महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला आहे. राज्यात पुन्हा एकदा थंडीची लाट. ठाण्यातील तापमान 14 अंशापर्यंत खाली येईल, तर कल्याण आणि अंतर्गत भागामध्ये 12 अंशापर्यंत तापमान खाली येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या थंडीच्या लाटेमुळे सर्दी खोकल्याच्या आजारात वाढ होणार असून नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम इथं राहुल गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ठाणे शहर काँग्रेसच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं स्टेशन रोड इथल्या काँग्रेस कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं. या हल्ल्याचा निषेध करीत जोरदार घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रभाषा हिंदीच्या संवर्धनासाठी आणि देशवासियांमध्ये राष्ट्रभाषेचं प्रबोधन करण्यासाठी कार्यरत असलेल्या हिंदी भाषी एकता परिषद या अग्रगण्य संस्थेतर्फे 27 जानेवारीला गडकरी रंगायतन इथं 30वे राष्ट्रीय कवी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. संस्थेतर्फे गेली 29 वर्ष
सातत्यानं आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील कवी सहभागी होतात आणि त्या निमित्तानं विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा देखील गौरव केला जातो। यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीला डॉक्टर हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार, देशाच्या रक्षणात आपल्या शौर्याचं आणि शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या व्यक्तीला महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार आणि आपल्या गुणवत्तेनं देश विदेशात महाराष्ट्राचं नाव लौकिक मिळवून देणाऱ्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार यांचा समावेश आहे। या वर्षीच्या कार्यक्रमात डॉक्टर हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार, कवी ज्येष्ठ पत्रकार हरी मृदुल, महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार, जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना शहीद झालेले भारतीय लष्करातील शहीद नाईक सुधाकर नामदेव भट, प्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। यावर्षी HBL शर्मा स्मृती पुरस्कार देखील दिला जाईल, जो सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बा जाधव यांना दिला जाईल। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे। या राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये हास्य सम्राट शशिकांत यादव, कविता तिवारी, शंभू शिखरे, प्रियांशु गजेंद्र, पार्थ नवीन, मुन्ना बॅटरी, साक्षी तिवारी हे कवी आपल्या कविता सादर करणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर, कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परत येतोय। पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। कल्याण डोंबिवली महानगरपालिका, इनरीड लायब्ररी, सार्वजनिक वाचनालय, पपायरस यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो। या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका मुख्यालयात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं असून या पुस्तक प्रदर्शनात सवलतीच्या दरात पुस्तकांची विक्री केली जाते। वाचन संस्कृती समृद्ध व्हावी, आजच्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम महानगरपालिकेनं सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू केला। या पुस्तक प्रदर्शनात रामायण, महाभारत, दलित साहित्य, शिक्षण संदर्भातील पुस्तकं, गजानन दिगंबर माडगुळकर, इरावती कर्वे या लेखकांसह सुमारे 40 प्रकाशकांची तब्बल 3000 पुस्तकं ठेवण्यात आली आहेत। काल पहिल्याच दिवशी या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली तसंच राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसंच प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश ठाणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सत्र न्यायालय ठाणे अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील
जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालय तसंच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, शाळा न्यायाधिकरण, ऋण वसुली न्यायाधिकरण आणि इतर न्यायालयामध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामधील प्रलंबित प्रकरणं, जी दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र, फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक स्वरूपाची, बँक वसुली प्रकरणं, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणं, कौटुंबिक वाद प्रकरणं, कामगार विषयक वाद प्रकरणं, भूसंपादन प्रकरणं, वीज पाणी विषयक देयक प्रकरणं, महसुली प्रकरणं तसंच दावा दाखल पूर्व प्रकरणं इत्यादी सर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. दाखल पूर्व प्रकरणांबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा संबंधित तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा, असं आवाहन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी केलंय. ठाणे भूषण पुरस्काराचे मानकरी आणि गुजरातचे रणजीपटू तुकाराम सुर्वे यांचं आज ठाणे मुक्कामी दुःखद निधन झालं. ते 91 वर्षाचे होते. तुकाराम सुर्वे हे 1915 साली स्थापन झालेल्या ठाणे फ्रेंड्स युनियन आणि मफतलाल क्रिकेट क्लबचे कार्यवाह होते. मुंबई क्रिकेट संघटनेच्या 14 आणि 16 वर्षाखालील संघाचे ते प्रशिक्षक आणि व्यवस्थापकही होते. 1982 ते 1996 दरम्यान ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 6 रणजी सामन्यांचे ते समन्वयकही होते. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या जोडीनं तुकाराम सुर्वे गुजरातच्या डावाची सुरुवात करीत असत. एक चपळ आणि दक्ष यष्टीरक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. यंदा शताब्दी वर्ष साजरं करत असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीनं त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता. ठाणे फ्रेंड्स युनियन संघाचा इंग्लंड आणि केनियाचा दौरा देखील त्याने अनेक वर्ष आयोजित केला होता. मदन नाखवा यांच्या पाठोपाठ आज ठाणेकरांनी ज्येष्ठ क्रिकेटपटू तुकाराम सुर्वे यांना गमावलं असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ क्रिकेटपटू हरेश्वर मोरेकर यांनी दिली. त्यांच्या पश्चात क्रिकेटपटू अतुल आणि कन्या असा परिवार आहे. देशाचं अमृत महोत्सवी वर्ष, प्रजासत्ताक दिन आणि आनंद दिघे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सलग 24 तास पोहण्याचा विक्रम करून त्यांना अनोखी बालनामी देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या मारुतराव शिंदे तरण तलाव इथं स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी 26 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता मानव मोरे आणि आयुष तावडे हे 2 जलतरणपटू सलग 24 तास जलतरण करण्याच्या विक्रमी मोहिमेची सुरुवात करणार आहेत. मानव मोरे याने राज्य, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे, तर आयुष तावडे यानं राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग इथे होणाऱ्या सागरी जलतरण स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्या यशस्वी देखील केले. 26 जानेवारीला 24 तास पोहण्याचा विक्रम हे दोघं जलतरणपटू करणार असून याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आहे. हे दोन्ही जलतरणपटू प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करीत आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक. रणजीपटू तुकाराम सुर्वे यांचं निधन आणि ठाण्यात 2-3 दिवस थंडी वाढण्याची शक्यता. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या.
तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.